नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. झडपी समोर आमरण उपोषणास बसलेल्या प्रशांत देशमुख यांची प्रकृती ढासळली. नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र. शहरात गनिमी काव्याने होतायत आंदोलने. मराठा समाज बांधव आरक्षणासाठी झाले आक्रमक. पोलीस यंत्रणेची होतीये धावपळ. हजारो श्रमिकांनी झेडपी समोर केला एल्गार. रेनगरच्या लाभार्थ्यांना विविध सुविधांची केली मागणी. आणि वृद्ध इसमाने अज्ञात कारणावरून झाडाला गळफास घेत केली आत्महत्या. कोंडानगरात घडली दुर्दैवी घटना. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या प्रशांत देशमुख यांची प्रकृती ढासळल्याने सरकारवर रोष व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले प्रशांत देशमुख यांची प्रकृती ढासळली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्यावर उपोषण ठिकाणी उपचार चालू झाले आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट येथे रास्ता रोको आंदोलन करत सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कार्याध्यक्ष अमोल शिंदे आणि वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पूर्ण वाहतूक खोळंबली होती. दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक वाहतूक कोंडीत अडकल्याचे दिसून आले. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन मराठा आरक्षण. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणते देत नाही, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुळे गावात नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्त्या युवकांनी आता उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले आहे. विविध ठिकाणी याचे पडसाद उमटत आहेत. रात्री बेरात्री भर दिवसा दुपारी वेळ काळ न पाहता प्रत्येक मराठा बांधव रस्त्यावर उतरला असून याचे गावागावात चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शहराच्या लगत असलेल्या मुळे गावात नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. ग्रामस्थांनी रात्री गावातून मार्च काढून सदरची घोषणा केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी सरकारप्रती रोष व्यक्त केला. आज या ठिकाणी मराठी आरक्षणासाठी आपण वर्षभर झालं, 1 वर्ष झालं, पण शासन काय निर्णय घे नाही. या ठिकाणी जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसले, अतिशय त्यांची खालावलेला आहे. तेव्हा शासनाने ताबडतोब निर्णय नाही घेतला तर त्याचा उद्या परिणाम वाईट होईल. एवढंच मी सर्व मुख्यमंत्री यांना विनंती करतो. मुळेगावतील भगवान बुद्ध गायकवाड आणि गणिताच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो. आज मुळेगाव येथील सकल मराठा समाज व इतर समाजांनी मुळेगाव येथील बहुजन समाजांनी व ओबीसी समाजांनी मुळेगाव सकल मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आहे. व तसेच आम्हाला 50% आतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. जर आम्हाला आरक्षण जर नाही मिळालं
तोपर्यंत आम्ही जरंगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. तरी पण आम्ही गावात कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठलाही पक्ष असू दे, तो जर गावात आला परत रिटर्न जाणार नाही. मी एकटं तर माझ्या समाजाच्या वतीनं मी त्याला रिटर्न जाऊ देणार नाही, ही मी गावी घेतो. कुठलाही पक्ष असू दे, मला देणं घेणं. माझ्या समाजासाठी जर तो त्यांनी जर मला आरक्षणमध्ये जर मदत केली, त्या समाजाच्या मागं आम्ही खंबीरपणे गावकरी सरकार मराठा व इतर ओबीसी समाज आणि खंबीरपणे उभे राहतील. मी गावतो एक मराठा, एक मराठा. रेनगरच्या लाभार्थ्यांना मीटरसह नवीन जोडणी 500 रुपये दराने देणे आणि विद्युत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात हजारो श्रमिकांनी एल्गार करत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आंदोलन उग्र रूप धारण करेल असा इशारा माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिला आहे. रेनगरला देण्यात आलेली नोटीस रद्द करून लाभार्थ्यांना मीटरसह नवीन जोडणी नाममात्र 500 रुपये दराने द्यावी, विद्युत स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, 1 ऑक्टोबरपासून वाढीव वीज दर रद्द करावा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे खासगीकरण रद्द करावे, कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहतीतील अंतर्गत नवीन रस्ते व रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरण करण्यात यावे. या मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीनंतर मुंबईच्या आझाद मैदानावर 30,000 श्रमिक कष्टकऱ्यांना घेऊन निर्णायक आरपारची लढाई करण्याचा वज्र निर्धार पूनम गेट येथे झालेल्या जाहीर सभेत कॉम्रेड आडम मास्टर यांनी केला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे विविध न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मला सांगा, छत्रपतीचा उल्हास समजता तरी या देशाच्या पंतप्रधानांना शिर्डीमध्ये का विचारलं नाही तुम्ही, हा माझा सवाल आहे. आणि पंतप्रधानाला मी विचारणारा, शिर्डीमध्ये आलात 6 कोटी महाराष्ट्रातले मराठा बांधव घराघरामध्ये मनामध्ये खेचलेला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सिटूच्या राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, शकुंतला पाणीभात, ॲडव्होकेट अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, राजू काकी, आरिफ मणियार आदी उपस्थित होते. याची खबरदारी घेत आहे. म्हणून आज आमची मागणी एवढं सुंदर बाळ जन्माला घातला, त्या बाळाला जर नाक नसलं तर कसं होईल? घरामध्ये जर लाईटच नाही तर आमची महिला बिडी कसं करेल? आम्हा एकलाच असतो बिडी, इथला लाईट लाईटले कुठे टीव्ही आणतात, टीव्ही आणतात पाण्यात रामाराव गणवड, नागेश्वरराव गणवड, सावित्री गणवड, जमुना गणवड, याडू रामाराव म्हणते मी टीव्ही लाईटले बंद केली. लाईट बिल संघर्ष म्हणत नाही. 10,308 मी अंदरची गिरज तुम्ही गोदूताईला आडम मास्तर आमदार न पडो. रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुले नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचे काम नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रेनगर येथील घरकुल कामांचा साप्ताहिक आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदुमले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व रेनगर
हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत रेनगर येथे पात्र लाभार्थ्यांसाठी 30,000 घरकुले बांधण्याचा उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांपैकी 14,300 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तरी उर्वरित 700 घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून सर्व संबंधित यंत्रणांनी हे काम नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. रेनगर येथील पहिल्या टप्प्याच्या 15,000 घरकुलांचे वितरण लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील प्रगतीपथावर असलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत. या भागातील मराठी व उर्दू शाळेचा प्रस्ताव शासनाने त्वरित मंजूर करावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा करावा. तसेच रेनगर येथील 40 अंगणवाड्यांना मान्यता दिलेली असून त्यातील 26 अंगणवाड्यांचे स्लॅबची कामे पूर्ण झाली असून उर्वरित अंगणवाडीची कामेही पूर्ण करून घ्यावीत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प व पाणी प्रक्रिया प्रकल्प अधिकारी वेगाने पूर्ण करून घ्यावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील 14,300 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून यापैकी 12,000 घरकुलांचे 216 कोटींचे कर्ज वितरण बँकांनी केले आहे असे सांगितले. यावेळी रेनगर हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी यांनी वैयक्तिक वीज जोडणीची रक्कम अधिक असल्याची तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्या युवकांनी मार्केट यार्ड समोर टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला. मराठा आरक्षणावर समाज बांधव रस्त्यावर उतरला असून शहरात विविध ठिकाणी टायर जाळण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शहरातील मार्केट यार्ड समोर मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्या युवकांनी टायर जाळून रास्ता रोको करत सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान संध्याकाळी युवकांनी टायर जाळल्याने सर्वत्र आगीचे लोट उठले होते. टायर जाळण्यात आल्याने काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. यावेळी आंदोलनकर्त्या युवकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी सारा परिसर विविध घोषणांनी दुमदुमून गेला होता. मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे आणि सरकार मराठ्यांना झुलवत ठेवून नुसतं बैठकांचं नाटक करत आहे. आम्हाला आता कुठल्याही बैठकांची गरज नाही. आम्हाला त्वरित मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देण्यात यावं, अन्यथा महाराष्ट्रभर असाच वणवा पेटत राहील आणि हा वणवा मंत्रालयापर्यंत जाईल आणि यांना बाहेर फिरणं मुश्किल होऊन जाईल. या ठिकाणी असा इशारा देतो मी. गेल्या 2 महिन्यापासून आमचा मराठा योद्धा मरणाशी झुंज देत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी आमरण उपोषण केलेलं असताना खोटी आश्वासनं देऊन भूलतापाला आम्हाला बळी पाडून आमच्याकडून 40 दिवस घेतले आणि 40 दिवसाचा शब्द न पाळता मनोजदादांना परत मरणाच्या दारामध्ये जाणून बुजून सोडण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. आजची मिटिंग ही बोलवली होती आरक्षणासंदर्भात, त्यामधून काय तर चांगला मार्ग काढतील सर्व पक्षाचे नेते असं वाटत होतं, पण आजच्या ही मीटिंग मध्ये कोणताही आरक्षणाचा तिढा न सोडवता मराठ्यांना फसवण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांनी आणि मराठी नेत्यांनी केले. त्यांचा आज आम्ही या ठिकाणी टायर जाऊन रस्ता रोको करून निषेध केलेला आहे. देशमुख वस्ती इथे आबालवृद्ध महिलांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कॅन्डल मोर्चा काढून घोषणा देत आरक्षणाची मागणी लावून धरली. देगाव इथल्या देशमुख वस्ती येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च काढून घोषणा देत आरक्षणाची मागणी लावून धरली. यावेळी आयोजक आंदोलनकर्ते सचिन देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या समाजाची फरफट आजपर्यंत होत आली आहे आणि आता ती कमी होणार असल्याचे सांगितले. दरम्यान गावातून सदरचा मार्च काढण्यात आला. यामध्ये आबालवृद्ध महिला मुली यांचा समावेश होता. यावेळी शिवाजी देशमुख, निरंजन शिंदे, सुयश शिंदे, नूर मोहम्मद शेख, सागर घाडगे, नवनाथ देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचा समावेश होता.
कौशल्य आधारित विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्रामार्फत विविध संस्थांना कौशल्य आधारित अभ्यासक्रम चालवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्या सर्व संस्थांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांतर्गत उमेदवारांना कौशल्य आधारित उत्कृष्ट प्रशिक्षण द्यावे व त्या उमेदवारांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विहित वेळेत नोकरी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या विविध योजनांच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक योगेश वाघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कौशल्य विकास समन्वयक प्रशांत चोरमले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.व्ही. काटकर, सहाय्यक कामगार आयुक्त एस.एम. गायकवाड, उद्योजक अमित जैन, रवी किरण, स्किल ट्रेनिंगचे सचिन लवंगी, सोलापूर महापालिकेचे कौशल्य विकासचे गणेश कोळी, समीर मुलाणी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी बीबी दारफळ इथल्या तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने बीबी दारफळ या गावात मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी बीबी दारफळ गावातील गांधी तलाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध घोषणा देत आरक्षणाची मागणी लावून धरली. एक मराठा, एक मराठा, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील अंतरवलीमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावागावातून राज्यात वेगवेगळे आंदोलन चालू आहेत. तर मराठ्यांना आंदोलन मिळावं म्हणून आम्ही बीबी दारफळचे ग्रामस्थ आमच्या बीबी दारफळ येथील गांधी तलावात आज जलसमाधी आंदोलन करत आहोत. तरी या आमच्या आंदोलनापाठीमागचा एकच उद्देश आहे की आमच्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळावं आणि आमच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचाव्या. वेगवेगळ्या प्रकारची रोज आंदोलनं करूनही सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही. आज मराठा नसलेले आमदार मराठ्यांसाठी उपोषणाला बसतात, परंतु आज आपल्या जिल्ह्यात राज्यात मराठ्यांचे कितीतरी आमदार आहेत. आज कुठलाही आमदार राजीनामा द्यायला तयार नाही मराठ्यांसाठी. मराठा आरक्षणासाठी नांदगाव येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव तालुका मोहोळ येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नांदगाव येथे भव्य दिव्य कॅन्डल रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो मराठा महिला पुरुष सामील झाले होते. एकच मिशन मराठा आरक्षण, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी नांदगाव येथील ग्रामस्थांनी केली. यावेळी समाजातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सरपंच सचिन सुरवसे, शाहीर मस्के, मुकुंद मस्के, संदीप चव्हाण, हनुमंत चव्हाण, विनायक मस्के, अविनाश मस्के, सिद्धेश्वर चव्हाण, सुनील कांबळे, दिलीप कांबळे, आनंद भोसले, दीपक मस्के, लक्ष्मण मस्के, अरुण व्यवहारे व गावातील लहान थोर महिला भगिनी, पुरुष बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी साठे शिंदे वस्ती येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. साठे वस्ती येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता साठे शिंदे वस्ती येथे भव्य अशी कॅन्डल रॅली काढण्यात आली.
या रॅलीत हजारो मराठा महिला पुरुष सामील झाले होते. एकच मिशन मराठा आरक्षण, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी साठे बस्ती येथील ग्रामस्थांनी केली. यावेळी समाजातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी अॅडव्होकेट चंद्रकांत सावंत, राजाराम मस्के, विनायक सावंत, भारती माने, अनिता जाधव, रेखा माशाळ, यशवंत माशाळ, रविचंद्र ठोके, अर्जुन साठे, सुदाम चव्हाण, विजय साठे, आप्पा साठे, मयूर माने, परशुराम पवार, कैलास जाधव, प्रदीप सोनटक्केकर आदींसह साठे शिंदे वस्ती येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसांपासून आरक्षणासाठी जरांगे पाटील साहेब आपल्यासाठी लढत आहेत मराठी लोकांसाठी. तर सरकारने आपल्याला आरक्षण देत नाही. ते अगोदर बोलले की आम्ही देतो आरक्षण, तर आता त्यांनी ते माघार घेतलेले आहे. आम्हाला आरक्षण मिळालं तर आपल्याला मराठीत ओबीसी मधूनच हवं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायचं असलं तर, आणि आरक्षणाचं आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही नाही सोडणार. आणि आम्हाला असं पण नको आहे की वाघ आला पण गड आला पण सिंह गेला, असा अगोदरच्या काळात झालेला आहे. मला असं वाटतं की आरक्षण जरांगे पाटील असतानाच मिळालं पाहिजे. त्यांनी नसलं तर आरक्षण मिळून काय उपयोग आहे. गड आला पण सिंह गेला असं पुन्हा होऊ नये ही मी सांगते. आपल्या खूप दिवसापासून आपल्यासाठी मनोज जरांगे पाटील हे एवढं करतायत, आपण त्यांच्यासाठी थोडं तरी केलंच पाहिजे. आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही कुठेतरी याच्या आरक्षणामुळेच मागं पडतो शिक्षणात येते. मग आम्हाला नोकरीसाठी शिक्षणासाठी फी भरण्याची आमची ऐपत नाही. त्यासाठी सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे. आणि सरकारला एकच मागणं आहे, तुम्ही इतके पण वेळ घेऊ नका, आम्हाला आरक्षण लवकरात लवकर पाहिजे. कोण म्हणतोय देत नाही? कोण म्हणतोय देत नाही? जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय भवानी, जय भवानी. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून लातूरच्या उपायुक्त वीणा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी हे पद रिक्त होते. या पदावर बदलीने वीणा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक यांनीही बुके देऊन शुभेच्छा दिल्या. पवार या 18 एप्रिल 2022 पासून उपायुक्त लातूर महानगरपालिका येथे कार्यरत होत्या. त्यांच्या विनंती बदलीच्या अर्जावर विचार होऊन त्यांना नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा सहायुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या रिक्त पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. सदर पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार पवार यांना देण्यात आला. वीणा पवार या MSc ॲग्रिकल्चर असून त्यांचे BSc ॲग्रिकल्चर महाविद्यालय कोल्हापूर येथे झालेले आहे व MSc ॲग्री महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेले आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने व बिकट परिस्थितीवर मात करून वडिलांच्या निधनानंतर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी MPSCचा अभ्यास करून सेल्फ स्टडी करून तसेच कृषी मित्र एकता मंच या संघटनेच्या मदतीने व त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी 2005 ते 2009 या कालावधीत केली व प्रथम 2009 साली त्यांची विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली. त्यानंतर 2010 साली मुख्याधिकारी गट ब या पदावर त्यांची नियुक्ती झाली. कोरोना काळात करमाळा नगरपालिका या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे काम केले. मुख्याधिकारी गट ब या पदावर असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपालिका, कुर्डुवाडी नगरपालिका, करमाळा नगरपालिका, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम नगरपालिका या 4 नगरपालिकेमध्ये तसेच वैराग नगरपंचायत येथे आपली सेवा दिली आहे. त्यांचे एप्रिल 2022 ला वर्ग अ पदावर पदोन्नती होऊन लातूर उपायुक्त या पदावर त्यांची पदस्थापना झाली. लातूर येथे देखील त्यांनी 1.5 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची विनंती बदलीच्या अर्जावर विचार होऊन त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये सहायुक्त या पदावर बदली करण्यात आलेली आहे. सोलापूर पुणे रस्त्यावर आंदोलन सुरू असल्याने थांबलेल्या ट्रकला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. सोलापूर पुणे रस्त्यावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बाळे परिसरात सर्वत्र वाहतूक ठप्प झाली होती.
वाहतूक जाम झाल्याने सर्व वाहने बाळे इथेच जागीच थांबली होती. याच ठिकाणी जागेवर थांबलेल्या ट्रकला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्याने कंटेनरच्या केबिनचे आणि ट्रकचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अरण तालुका माढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती आणि दीर्घायुष्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज श्री क्षेत्र अरण येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. अरण तालुका माढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती आणि दीर्घायुष्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज श्री क्षेत्र अरण येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारला सुबुद्धी द्यावी याकरता दुग्धाभिषेक केला. गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्री सावता महाराज मंदिरात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळवणारच अशा प्रकारच्या घोषणा देऊन मंदिर परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षणावर शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी अरण, मोडणीम, जाधववाडी आणि परिसरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संततानी भगवद्गीते भवदेशिनीं भगवान की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. खाली घ्यायचे पाया. रघुनाथ रेस या वृद्ध इसमाने अज्ञात कारणावरून झाडाला नायलॉन दोऱ्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूर येथील कोंडानगर गल्लीत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रघुनाथ रेस वय 55 राहणार कोंडानगर सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती राहत्या घरातून 3 दिवसांपासून निघून गेली होती. दरम्यान गुरुवारी कोंडानगर येथे स्वाद हॉटेलच्या बाजूला लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोऱ्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. MIDC पोलिसांना या घटनेची खबर मिळताच पोलीस तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात अंतरवाली येथील श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मागील 7 दिवसांपासून साखळी उपोषण तर 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे. सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात अंतरवाली येथील श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मागील 7 दिवसांपासून साखळी उपोषण तर 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे. यातील प्रसाद महाराज काष्टे व जयसिंग शेळके यांची प्रकृती खालावल्यामुळे दोघांनाही बुधवारी सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर सलाईन लावण्यात आले. भाऊसाहेब झोल व एकनाथ बोरुळ यांना देखील थकवा जाणवत आहे. बुधवारी सकाळी डॉक्टर संतोष चव्हाण, डॉक्टर गजानन कोंडावार, डॉक्टर गणेश मुळे, सचिन गायकवाड, विनोद राठोड यांच्या पथकाने अन्नत्याग आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. काहीही झालं तरी मी उपोषणावरून उठणार नाही असे प्रतिपादन अण्णासाहेब पवार यांनी केले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन अतिशय शांततेने सुरू आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी राज्य सरकारची माणसंच गाड्या फोडून जाळपोळ करत आहेत. मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन होत नसल्याने शांततेच्या मार्गाने सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठीचा लढा सुरूच राहणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय अन्नाचा कणही घेणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही. अशक्तपणा आला काय किंवा काहीही झाले तरी उपोषणाची जागा सोडणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते अण्णासाहेब पवार यांनी व्यक्त केला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठ्यांना सरसगट OBC मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 ऑक्टोबर पासून उमरगा येथे साखळी उपोषण सुरू आहे. तर अण्णासाहेब पवार हे 4 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषण स्थळी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 25 तारखेपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलेले चालू आहे.
त्यांनी वरून आदेश म्हणता सर्व तालुक्यात प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करा असं सांगितलं. सकल उमरगा तालुका मराठा समाजाच्या वतीनं उमरगा तालुक्यामध्येही साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 28 तारखेच्या नंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येक खेडोपाड्यात तालुक्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करा. 29 तारखेपासून त्यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. यामध्ये महिलाही मागे राहिल्या नसल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. यामध्ये महिलाही मागे राहिला नसल्याचे दिसून येत आहे. दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास अकोली, आडगाव फाटा व पाचेगाव येथे मानधनी रेपा गावातील महिलांनी तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणासाठी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या 4थ्या दिवशी या साखळी उपोषणात व्यासनगर येथील महिला सहभागी झाल्या होत्या. मराठा आरक्षणासाठी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या 4थ्या दिवशी या साखळी उपोषणात व्यासनगर येथील महिला सहभागी झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा महिलांनी दिल्या. त्याचबरोबर उपोषणकर्त्या महिलांनी यावेळी थाळी बजाव आंदोलन केले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी नळदुर्ग शहरात महिला आता आक्रमक झाल्या असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नळदुर्ग येथे 4 दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. 2 नोव्हेंबर साखळी उपोषणाच्या 4थ्या दिवशी व्यासनगर येथील महिला सहभागी झाल्या. मराठा समाजाला लवकरात लवकर राज्य सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी या महिलांनी केली. या साखळी उपोषणात मीनाक्षी काळे, रेखा वऱ्हाडे, कमलबाई सुरवसे, राधा मिटकर, माधुरी जांभळे, पल्लवी गायकवाड, राधिका गायकवाड, विमलबाई माने, कांचन पाटील, ललिता जाधव, सुशीला भुसारे, बालिका जाधव, विजया मोरे, वनिता सातपुते, शारदा अंगुले, शीला काळे, मेघा पवार, तृप्ती मोरे, दीपाली जाधव, महानंदा पवार, कुमोदिनी मारेकर, सुप्रिया काळे, रेखा गायकवाड, गोकर्णा गरड यांच्यासह 40 महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका चिमुकलीने एकच मिशन मराठा आरक्षण हा फलक हातात घेतला होता. संदीप गायकवाड, विनीत जांभळे, बालाजी मोरे, विश्वजित भुसारे व प्रसन्न कदम हेही उपोषणात सहभागी झाले होते. पटले सगळ्यांना की मराठा आरक्षण हे झालंच पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सगळेजण इथं थांबलेले आहेत. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि जे उपोषणाला बसले त्यांना सगळ्यांचा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्हालाही असं मनातून असं वाटतं की आरक्षण मिळावं, त्याच्यामुळं आपलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीचं तरी कल्याण होईल. त्याच्यामुळं आम्ही सगळं व्यासनगरमधील महिला आपल्या आपल्या कामातून मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देत चक्क आरक्षणासाठी 6माही आणि वार्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देत चक्क आरक्षणासाठी 6माही व वार्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून याबाबत जिंतूर तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. जिंतूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 6माही वार्षिक परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालय भरेल असे वाटत असतानाच अचानक सर्व मुले शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली. क्षणभर काही काळाच्या आत घोषणा सुरू झाल्या. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय भवानी, जय शिवाजी असे आरक्षण नाही तोपर्यंत परीक्षा नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांचाही नाईलाज झाला. प्रवेशद्वाराजवळ शेकडो विद्यार्थी जमा झाले. तसेच जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना आरक्षण नसेल तर शिकून करायचे तरी काय, आम्हाला सवलत नसल्याने, आमची ऐपत नसल्याने उच्च शिक्षण घेता येणार नाही, त्यापेक्षा सरकारने आरक्षण द्यावे, दिले नाही तर पेपर पण नाही,
शाळा पण नको या भूमिकेशी ठाम राहणार असल्याचे सांगत शहरातून घोषणा देत चक्क तहसील कार्यालय गाठले व या ठिकाणी उपोषण स्थळी बसलेल्या मराठी बांधवांना पाठिंबा देत आरक्षण नाही तर परीक्षा नाही याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर आदित्य गायकवाड, नरेश बिराजदार, शुभम शिंदे, अंकुश नेवरे, अजिंक्य देवकर, योगेश सोळंके, गणेश जाधव यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. झडपी समोर आमरण उपोषणास बसलेल्या प्रशांत देशमुख यांची प्रकृती ढासळली. नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र. शहरात गनिमी काव्याने होतायत आंदोलने. मराठा समाज बांधव आरक्षणासाठी झाले आक्रमक. पोलीस यंत्रणेची होतीये धावपळ. हजारो श्रमिकांनी झेडपी समोर केला एल्गार. रेनगरच्या लाभार्थ्यांना विविध सुविधांची केली मागणी. आणि वृद्ध इसमाने अज्ञात कारणावरून झाडाला गळफास घेत केली आत्महत्या. कोंडानगरात घडली दुर्दैवी घटना. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.